कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो 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 वसुवाहिनी, वसुवाहिनी प्लीज तू ये ना इकडे, मला ना तुझी खूप गरज आहे वसुवाहिनी, प्लीज तू इकडे ये ना। मी खूप एकटी पडली आहे ग, मला काहीच कळत नाही काय घडतंय, मला तुझी गरज आहे वसुवाहिनी। मी कुठे मी ना या कॉरिडॉर मध्ये थांबले त्या मूर्तीच्या समोर। वसुवाहिनी त्या फंक्शन मध्ये मी काय केलं माझं मलाच कळत नाहीये। वहिनी मला तुझी खूप गरज आहे, प्लीज 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 ये ना ग। अगं अशी कशी येऊ मी? बरं मला सांग काय झालंय? ते मी तुला सांगते सगळं आल्यावर। वहिनी तू आधी ये इथे आणि मला भेट लवकर। माझं ना एक तर डोकं थाऱ्यावरती नाहीये, खूप डोकं दुखतंय, प्लीज तू ये ना प्लीज। बर बर ठीक आहे येते। ते हाँ ऐका ना, मला जावं लागेल। जाऊ ना? मी पण येऊ? नाही मी येते। ओके। आणि असं का करतेस तू? अगं आपल्या दोघांच्या फॅमिलीज आहेत तिकडे, कळतं का तुला? तू तनया काय झालं? तनया असं इतक्या अर्जंटली फोन करून का बोलवून घेतलं? मला सांगशील का काय झालंय? आणि तुम्ही दोघं का भांडताय एकमेकांशी? वहिनी आता खूप झालंय याचं, यांनी ना मला खूप प्रॉमिसेस दिलेत पण त्यातलं एकही फुलफिल नाही केलंय। तुला माहिती त्यांनी आज काय केलंय? त्यांनी ढकललं आज मला। का? तर त्या अवनी वहिनीला आमच्याबद्दल काही कळू नये। वहिनी हा सगळ्यांपासून लपवण्यासाठी ना खूप प्रयत्न करत असतो, आणि आता हे सगळं ना अति होत चाललंय माझ्यासाठी। अखिल मला आजच्याच कमिटमेंट हवी आहे की अखिल तू माझ्याशीच लग्न करशील। तनया तू काय करतेस? वहिनीला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व का करतेस? आणि आपलं ठरलं होतं ना दादाचं लग्न होईपर्यंत आपण थांबणार आहोत म्हणून, मग आता सीन क्रिएट का करतेस? आणि मी तुला ऑलरेडी कमिटमेंट दिली आहे की मी तुझ्याशीच लग्न करणार आहे। तुला अजून कसली कमिटमेंट हवी? सांगते। बाकी मला काही माहित नाही, लग्न वगैरे तर आपण सगळ्यांच्या साक्षीने करूच, पण आता तू हे कुंकू माझ्या भांगेत भरणार आणि मला वचन देणार आहेस की तू माझ्याशीच लग्न करणार आहे म्हणून। दादा अरे हा नक्की आहे कोण? अरे इतकी मदत करतात ते आपल्याला सगळं। हो ना, याच्या आधी कधी असं घडलंच नव्हतं। अगदी बरोबर आहे आकाश, आपल्याला गरज होती त्याने त्याची माणसं पाठवली आणि आपला कार्यक्रम एकदम फर्स्ट क्लास झाला। त्याला जर माणसं पाठवली नसती ना तर आपली खूप मोठी फजिती झाली असती। खरं पण हा लकी नेमका आहे कोण?
आमची रोळ करून दे ना त्याची. नाही नाही, मी भेटवणारच आहे तुम्हाला. ऍक्च्युली मी त्या दोन्हीला इन्व्हाइट पण केलंय, पण माहित नाही अजून आला कसं नाही. मी एकदा कॉल करून घेतो त्याला. हां. आपण बोलतो. हॅलो लकी. येस आकाश सर, बोला कसा झाला कार्यक्रम? कार्यक्रम एकदम छान झालाय. अरे काय वेल ट्रेन माणसं पाठवली तू. हा, माझा भाऊ सगळं अरेंज करत होता, पण काय त्याला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी नाही पडली. थँक्यू यार, थँक्यू सो मच. बरं ते सगळं ठीक आहे, तू आहेस कुठे? सगळे तुला भेटायचे थांबलेत. लगेच भेटूया की. लगेच म्हणजे? सर प्लीज टर्न अराउंड. हॅलो, वेलकम वेलकम वेलकम. Thank you so much. These are my employees, Mr. Sunny, हाय Mr. Bobby. हाय हाय, वेलकम वेलकम. आकाश या ना प्लीज. या Yeah. कम या. अरे क्या कर रहे हो? क्या कर रहे हो? अरे कैसा है बेटा? अरे नहीं बस. सब ठीक? सॉरी. या ना प्लीज. भास्कर दादा, अखिल या ना. या. हा माझा मोठा दादा भास्कर दादा. नमस्कार दादा. आणि हा माझा लहान भाऊ अखिल. हाय अखिल. हाय. आणि हे आमचे संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंटचे होल अँड सोल. बेबी नाव हो. नाईस नेम. थँक्यू. सर कार्यक्रम कसा झाला? आणि मिस्टर अखिल, सगळ्या अरेंजमेंट्स नीट होत्या ना? ऑफकोर्स, ग्रेट. एकदम कमाल. म्हणजे आमच्या कंपनीला यापुढे तुमच्याकडून काम मिळेल ना? हो म्हणजे ऑब्विसली मिळणार. यापुढे ना नेक्स्ट टाइम असं मी तुमच्याकडे सगळी माणसं बोलवणार. थँक्यू सो मच. आणि आकाश सर, मला माहिती आहे, लग्न घर असलं की घरातली सगळी मंडळी नुसती कामामध्ये बिझी असतात. म्हणजे त्यांना खरं लग्न एक्सपिरियन्स करता येत नाही, मेमरीज क्रिएट करता येत नाही. त्यामुळे तुमच्या घरातल्या सगळ्या मंडळींना मजा यावी अशी एक गोष्ट मी आज आणली. दिस इज रशियाज नंबर 1 ब्रँड. सो संगीत तर झालंय, आता बॅचलर्स पार्टी सेलिब्रेट करूया. काही हरकत नाही. चला ना बसूया. बेबी सॉरी, पण मी ड्रिंक नाही करत. काय? एक्सक्यूज मी. येस येस. अहो सर, तुम्ही अजिबात ड्रिंक करत नाही. पण मी काय म्हणतो आकाश सर, म्हणजे आता तुमचं लग्न आहे की नाही आज याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. मग आता तो आनंद आपण सेलिब्रेट पण करूयात ना प्लीज. हो सर, प्लीज. ओके फाईन. आपण मला कोणी फोर्स करणार नाही. मी नाही ड्रिंक करणार. बरं ठीक आहे. डन. डन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.